मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य ज्ञान अवगत असावे लागते किंवा सर्वसामान्य जीवन जगत असताना देखील जनरल नॉलेज आपल्या व्यक्तिमत्वाला महत्त्व मिळवून देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे 20 प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपली नेहमीची आपुलकीची विनंती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आजचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए 27 ऑगस्ट, बी 25 फेब्रुवारी, सी 21 जून, डी 29 जुलै. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी 21 जून. जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न दुसरा, इमर्जन्सी वैद्यकीय सर्व्हिसेसची गरज असल्यास कोणता नंबर डायल करावा लागतो? आपले पर्याय आहेत ए 102, बी 104, सी 108, डी यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 108. इमर्जन्सी वैद्यकीय सर्व्हिसेसकरिता 108 हा नंबर डायल करावा लागतो. प्रश्न तिसरा, मराठी रंगभूमीचे जनक कोणाला म्हणतात? आपले पर्याय आहेत ए विष्णुदास भावे, बी प्र.के. अत्रे, सी अण्णासाहेब किर्लोस्कर, डी राम गणेश गडकरी. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विष्णुदास भावे. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांना म्हणतात. प्रश्न चौथा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? आपले पर्याय आहेत ए पाय, बी त्वचा, सी हात, डी पोट. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्वचा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा आहे. प्रश्न पाचवा, जमिनीच्या क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? आपले पर्याय आहेत ए इंडोनेशिया, बी मलेशिया, सी व्हॅटिकन सिटी, डी नेपाळ. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी हा आहे. प्रश्न सहावा, मोनालिसा ही प्रसिद्ध कलाकृती कोणी रंगविली? आपले पर्याय आहेत ए विक्रमादित्य, बी विष्णुदेव, सी एम.एफ. हुसेन, डी लिओनार्दो दा विंची. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लिओनार्दो दा विंची. मोनालिसा ही प्रसिद्ध कलाकृती लिओनार्दो दा विंची यांनी रंगवली. प्रश्न सातवा, ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? आपले पर्याय आहेत ए पॅरिस, बी नागासाकी, सी कॅनबेरा, डी काठमांडू. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅनबेरा. कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. प्रश्न आठवा, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? आपले पर्याय आहेत ए जॉर्ज बुश, बी अब्राहम लिंकन, सी जॉर्ज वॉशिंग्टन, डी रूझवेल्ट. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. प्रश्न नववा, विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड कोणी रचले? आपले पर्याय आहेत ए संत ज्ञानेश्वर, बी संत तुकाराम, सी संत एकनाथ, डी संत गाडगेबाबा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी संत एकनाथ. विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड संत एकनाथ यांनी रचले. प्रश्न 10वा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपले पर्याय आहेत ए अमरावती,
बी चंद्रपूर, सी नंदुरबार, डी जळगाव. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नंदुरबार. तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यात आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. किती प्रश्नांची उत्तरे आलीत ते कॉमेंट्समध्ये सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करा. हे सर्व मोफतच आहे, याचा आपल्याला कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोणत्या ठिकाणी आहे? आपले पर्याय आहेत ए दिल्ली, बी बंगळुरू, सी लखनौ, डी सोलापूर. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लखनौ. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च लखनौ येथे आहे. प्रश्न 12वा. पानिपत ही इतिहास प्रसिद्ध युद्धभूमी पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत ए उत्तर प्रदेश, बी हरियाणा, सी पंजाब, डी गुजरात. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा. पानिपत ही इतिहास प्रसिद्ध युद्धभूमी हरियाणा या राज्यात आहे. प्रश्न 13वा. महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते आहे? आपले पर्याय आहेत ए आपेगाव, बी यावली, सी शेनगाव, डी गंगाखेड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी गंगाखेड. संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ गंगाखेड हे आहे. प्रश्न 14वा. ऑर्निथॉलॉजी हा कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? आपले पर्याय आहेत ए पक्ष्यांचा अभ्यास, बी हाडांचा अभ्यास, सी पृथ्वीचा अभ्यास, डी वरीलपैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए पक्ष्यांचा अभ्यास. ऑर्निथॉलॉजी हा पक्ष्यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्रश्न 15वा. भारताची पहिली DNA प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? आपले पर्याय आहेत ए मुंबई, बी नागपूर, सी चेन्नई, डी पुणे. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चेन्नई. भारताची पहिली DNA प्रयोगशाळा चेन्नई येथे आहे. प्रश्न 16वा. पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जातो? आपले पर्याय आहेत ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 25 जानेवारी, डी 31 मार्च. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए 26 जानेवारी. पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये 26 जानेवारी या दिवशी प्रदान केला जातो. प्रश्न 17वा. लोकसभेच्या सर्वात जास्त जागा भारतातील कोणत्या राज्याला आहेत? आपले पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी गुजरात. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश. लोकसभेच्या सर्वात जास्त जागा भारतातील उत्तर प्रदेश या राज्याला आहेत. प्रश्न 18वा. पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? आपले पर्याय आहेत ए उपसभापती, बी सभापती, सी ग्रामसेवक, डी गटविकास अधिकारी. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गटविकास अधिकारी. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा गटविकास अधिकारी असतो. प्रश्न 19वा. रांदा फॉल्स कोणत्या धरणातील पाण्यामुळे निर्माण झाला आहे? आपले पर्याय आहेत ए गंगापूर, बी नाथसागर, सी भंडारदरा, डी मुळशी.
आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भंडारदरा. रांदा फॉल्स हा भंडारदरा धरणातील पाण्यामुळे निर्माण झाला आहे. प्रश्न 20वा, दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? आपले पर्याय आहेत ए पाणी शुद्धी, बी पोलिओ, सी मलेरिया, डी एड्स. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोलिओ. दो बूंद जिंदगी के हे पोलिओ प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे.